साधारणपणे एक महिनाभरापूर्वी महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मद्यांच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. काही टॅक्सेशनमध्ये काही चेंजेस करण्यात आले होते, ज्याच्यामुळं मद्य विक्री हा जो व्यवसाय आहे तर या व्यवसायावरती कुठेतरी आता सध्या मंदीचं सावट आल्याचं दिसतंय. जवळपास एक महिना आता उलटून गेलेला आहे आणि याचा मोठा फटका हा या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांना बसत असल्याचं चित्र आहे. माझ्यासोबत हॉटेल अँड बार असोसिएशनचे गणेश शेट्टी सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकी आता मद्य विक्रीच्या व्यवसायाची काय स्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, आता एक महिना जवळपास पूर्ण झालेला आहे ही दरवाढ करून. सद्यस्थिती काय आहे? सध्या स्थिती अशी आहे की ते दरवाढीमुळं आणि कंपनीजने ते लिकर प्रोडक्शन केलं आहे पण मार्केटमध्ये आणलं नाही, कारण ते MRP 70% वाढलेली आहे. ते MRP वाढल्यामुळं ते लेबल त्याचं नवीन लेबल त्याला लागणार आहे. त्या नवीन लेबल लागल्यानंतर ते मार्केटमध्ये पाठवायचं. तर ह्या लोकांनी खरं तर 30 तारखेपर्यंत प्रोडक्शन मार्केटमध्ये पाठवलं पाहिजे. त्यांनी 10 तारखेलाच मागच्या महिन्यात 10 तारखेलाच त्यांनी मार्केटमध्ये प्रोडक्शन आणायचं बंद करून टाकलं. कारण ते म्हणले की आम्हाला नवीन लेबल आहे, लेबल प्रिंटिंग आहे, मग लेबल प्रिंटिंगचं परमिशन आहे, ते परमिशन सगळं मिळाल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आणणार. एक हेतू तो आहे आणि दुसरे हेतू असं आहे की बाबा ऑलरेडी प्रोडक्शन झालेला माल आहे, फक्त लेबल नवीन लावायचं आहे आणि त्यांचं ते प्रॉफिट मार्जिन या शॉर्ट गेनमध्ये प्रॉफिट मार्जिनसाठी त्यांनी मार्केटमध्ये मालच पाठवला नाही. आणि आताची परिस्थिती अशी आहे की ते जेव्हा गव्हर्नमेंटचं GR पास झाल्यानंतर प्रोसेस आहे की नवीन लेबलला वाढीव रेटनी लगेच लेबल तुम्ही बाटलीला चिटकू शकत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. ते लेबलची परमिशन घेतल्यानंतर गव्हर्नमेंटने ते ओके केल्यानंतर आता प्रत्येकाचे जवळजवळ 100 200 लेबल्स आहेत, ब्रँड्स आहेत. ते ब्रँडचे सगळे एकाच वेळेला पाठवणार, त्याचं ओके करून घेणार, रेट MRP फिक्स करणार. ते झाल्यानंतर गव्हर्नमेंटने ओके केल्यानंतर प्रिंटिंगला जाणार. प्रिंटिंग झाल्यानंतर ते लेबल चिटकवणार. या प्रोसेसला 15-20 दिवस लागलेत. आता 15-20 दिवस लागून मार्केटमध्ये माल आता शॉर्टच आहे. जे जवळजवळ 30% वरती मालच नाही. 70% आज शॉर्ट आहे मार्केटमध्ये. आणि चांगले ब्रँड तर नाहीच आहेत मार्केटमध्ये. आता बोला. त्याच्यामुळे कस्टमर पण डिस्टर्ब्ड आहे. 10 दुकानं फिरावं लागतात की 10 हॉटेलमध्ये तो बसतो, आम्ही त्याला पाणी देतो, टेबलावर बसवतो, बसले की ते AC वगैरे चालू करतो. बसल्यावर तो म्हणतो मला हे दारू द्या. आम्ही म्हणतो साहेब हे दारू आमच्याकडे नाही आहे. आणि जे काय तर 80% लोक ब्रँड चेंज करतात आणि 20% लोक ते तर ब्रँड चेंज करतात. सरळ कस्टमर उठून निघून जातं बाहेर. ते पण आमचा लॉस. मला हाच पुढचा प्रश्न होता की याचा व्यवसायावर किती गंभीर परिणाम झाला? व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला. आता व्यवसायावर परिणाम व्हायचं कारणच असं की जेव्हा माणूस विथ फॅमिली येऊन बसतो आणि ते लिकरची ऑर्डर देतो, लिकरची ऑर्डर दिला ते ब्रँड आम्ही म्हणतो बाबा ही ब्रँड आमच्याकडे नाहीये म्हटलं की त्याला जर ब्रँड दुसरा आम्ही सजेस्ट केला जे आत्ता मार्केटमध्ये मिळतंय, तो म्हणतो मी कधीच घेतलं नाही आणि मी घेणार नाही. मग आम्ही म्हणतो सर आता काय, तो म्हणतो डायरेक्ट नाही मी दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो. असं करून तो बसलेला कस्टमर ते निघून जातात आणि त्यामुळं आमचा तो लॉसच आहे ना. कारण एक तर दारूचे रेट्स वाढले, दारू मागायला जे काय येतात ते आधीच दारूचे रेट वाढल्यामुळे 30-35% आमचे कस्टमर कमी झाले. आता रेट वाढल्यावर जे येतात त्यांना आम्ही सर्व करू शकत नाही, त्यांचा ब्रँड नाही आमच्याकडं. आणि सगळे पॉप्युलर ब्रँड ते तर नाहीच आहेत मार्केटमध्ये. ओल्ड मॉन्क घ्या, बकार्डी घ्या, रॉयल स्टॅग घ्या, हे नाहीच आहेत मार्केटमध्ये, हे आजही नाही आहेत. सर, आता मला सांगा की तुम्ही मागे एक पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की ह्याच्यामुळे आमचं आर्थिक गणित अनेकांचं बिघडणार आहे. ठीक आहे, तर आता आर्थिक गणित बिघडल्यामुळे अनेकांच्या नोकरी जाते ना असंही तुम्ही सांगितलं होतं, जसं वेटर असतील किंवा अन्य काही कामगार करणार असतील. तसं असं काय झालंय का आता या महिनाभरानंतर? झाले ना. काय आता 5-10% जे कामगार आहेत जे आम्ही सीझनमध्ये ठेवतो. एक तर 2 गोष्टी झाल्यात. एक तर श्रावण महिना चालू झाला. श्रावण महिन्यामध्ये ऑलरेडी आमचे 30 ते 35% बिझनेस कमी होतं लिकरचं. कारण लोक श्रावण महिन्यात पीत नाही, शपथ घेतात वगैरे सगळे. आणि त्याच्यामध्ये हे अजून एक 20% भर झाले. म्हणजे जर
टोटल मिळून 50%चं नुकसान झालं आमचं बिझनेसचं. आता ह्या दरवाढीमुळं आणि मार्केटमध्ये लिकर नसल्यामुळं कस्टमर डिस्टर्ब होतो. बरं आमचा कस्टमर कसा आहे, त्याला एकदा दोनदा आला आणि त्याला काय मिळालं नाही ना, तो दुसरीकडे जो टर्न झाला की तो दुसरीकडे जातो, तो आमच्याकडे येतच नाही. म्हणजे आमच्याकडचा लॉयल कस्टमर सुद्धा तो जर यांच्याकडे बाबा दोनदा गेलो मिळाले नाही, ते ब्रँड नाहीये, मग तो दुसरीकडे जातो, तिथं नाही मिळालं तर वाईन शॉपकडे जातो, नाही मिळालं तर मग कुठलं तरी काहीतरी करून मग रस्त्यातच कुठं वाईन शॉपमध्ये मिळालं तर त्याला तर हॉटेलमध्ये ते घेऊन यायला परवानगी नाही, बरोबर, मग गाडीत पितो आणि मग येतो रेस्टॉरंटमध्ये. पण या सगळ्याचे काही सामाजिक पण दुष्परिणाम जाणवायला लागलेत का? होणार 100% होतात. आता तुम्ही बघा ना, आता कित्येक बघा तुम्हाला रेडचे प्रकार पण खूप वाढले. आम्ही आता पेपरमध्ये पाहता की इथं रेट टाकले, तिकडं रेडले, 10 लाखाचा माल पकडलाय, 5 लाखाचा पाड, हे कसं काय, हे याच्यामुळेच होतं. कारण आजूबाजूच्या स्टेटमध्ये तुमच्यापेक्षा जर ते 70%नी लिकर कमी आहे. आज तुमच्याकडे 100 रुपयाचं जो लिकर मिळतं, ब्रँड मिळतं, ते दुसरीकडे 30-35 रुपयाला मिळत असेल तर 100% हे असं होणारच ना, स्मगलिंग होणार. आता जे लोअर ब्रँडमध्ये ऑलरेडी पित होते ते आता हातभट्टीवर कन्वर्ट होणार आणि ते झालेलं दिसतं. कारण हातभट्टीचं तर आता मला वाटतं काही प्रमाणात सेल वाढलेला आहे हातभट्टीचा. कारण पहिले काय हातभट्टीचे दुकान आहेत, जे लिमिटेड दुकाने, तिथं पहिलं एवढी गर्दी, पण आता तुम्हाला तिकडे गर्दी दिसते. कारण ज्याला प्यायची आहे तर तो मग त्याला पाहिजेच आहे, तर तो ते हेल्थसाठी पण सर हेल्थ तर आहेच ना. हेल्थचा सगळ्यात मोठा इश्यू आहे. बरं, कारण त्याचं बजेट आहे, त्या बजेटमध्ये त्याला प्यायचं आहे, पण ते बजेटमध्येच बसलं पाहिजे. मग तो लोअर ब्रँडचा जो घेत होता तो डायरेक्ट आता हातभट्टीवर येतो. बरं, आता सर मगाशी तुम्ही बोलताना काही ब्रँड अवेलेबल नाही आहेत असं तुम्ही सांगितलं, तर ते ब्रँड कुठले आहेत आणि यातले पॉप्युलर ब्रँड कुठले आहेत जे आता पुण्यात मिळत नाहीत? नाही, मी त्याचं काय आहे का? नाही आहे ना. ओके, ब्रँडमध्ये तुम्हाला सांगतो, गोल्ड रिझर्व नाही आहे, ग्रीन लेबल नाही आहे, ब्लॅक लेबल नाही आहे, टीचर्स आयलँड नाही आहे, ब्लेंडर प्राईड नाही आहे. हे सगळे मोठे ब्रँड्स आहेत जे एकदम पॉप्युलर आहेत. ब्लेंडर प्राईड नाही आहे, सेवा श्रीगल नाही आहे 12 इयर्स, व्हॅलेंटाईन फायनेस्ट नाही आहे, अँटिक्विटी ब्लू नाही आहे, कॅप्टन मॉर्गन नाही आहे रममध्ये. ओल्ड मॉंग रममध्ये तर जे रमचे ओल्ड मॉंग पिणारे ते कुठलंही दुसरी दारू पित नाही. मग त्यात सगळे इंडस्ट्रीज लोक आहेत, मोठमोठे लोक, ते फक्त ओल्ड मॉंग पितात. ते ब्रँड चेंज करतच नाहीत. पण त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना कुठंच नाही दारू, कसंही आणा, काय आणा. मग कसंही आणा म्हणजे कुठनं आणणार? तो दुसरीकडनं ज्या ब्लॅकने आणतो त्या दारूची गॅरंटी नसते, त्यामुळे कोणी ते रिस्क घेत नाही. तर ते ओल्ड मॉंक आहे, ओल्ड मॉंक व्हाईट आहे, बकाडी ब्लॅक आहे, जिनमध्ये गॉर्डन जिन नाही आहे, वोडकामध्ये स्मिर्नॉफ नाही आहे जे पॉप्युलर आहे, स्मिर्नॉफ ग्रीन ॲपल नाही आहे, स्मिर्नॉफ ऑरेंज नाही आहे, सिराको नाही आहे, ॲब्सोल्यूट रास्बेरी नाही आहे, ब्रँडीमध्ये डॉक्टर ब्रँडी नाही आहे. डॉक्टर ब्रँडी तर नाहीच आहे मार्केटमध्ये, अजूनच आलं नाही. मग जॅमेड्रो सिल्वर टकिलामध्ये नाही आहे, कॅमिनो गोल्ड नाही आहे, कॅमिनो सिल्वर नाही आहे. आणि जे बिअर इम्पोर्टेड ह्याच्यासारखे बिअर येतात ते हॅनिकाईन सिल्वर नाही आहे, बिरा व्हाईट नाही आहे, हॅनिकाईन बॉटल नाही आहे. असं खूप ब्रँड आहेत, खूप ब्रँड आहेत जे आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 20-30% ब्रँड अवेलेबल आहे मार्केटमध्ये, 70% ब्रँड नाही आहे मार्केटमध्ये. बरं, मग आता तुम्ही ओल्ड मॉंगचा एक उल्लेख केला. ओल्ड मॉंग एवढी का पॉप्युलर आहे ना आता, म्हणजे एवढं का चाहते? नाही, ओल्ड मॉंगचं खूप चाहते, खूप. म्हणजे आणि ते म्हणजे ओल्ड मॉंग स्वस्त दारू अशी नाही आहे, पण ते जे त्याचं जसं पार्ले बिस्किट आहे, पार्ले बिस्किटला डुप्लिकेट आलंच नाही ना, कित्येक लोकांनी किती प्रयत्न केला पार्ले बिस्किट, तसं ओल्ड मॉंगला सबस्टिट्यूट नाहीच आहे. 100 ब्रँड रममध्ये निघाले, पण ओल्ड मॉंगची टेस्ट त्या कुठल्याही ब्रँडला नाही. जसं कोकचं किती लोकांनी डुप्लिकेट करायला बघितलं, कोकचं करू शकत नाही, तसं हे ओल्ड मॉंग आहे. बरं, मग लोकांनी सगळ्या कंपनीने रममध्ये ब्रँड आणलेत, ओल्ड मॉंग सारखेच आणलेत, पण ओल्ड मॉंगची जी टेस्ट आहे ते कुठल्याही ब्रँडला नाही. त्यामुळं 12ही महिने ओल्ड मॉंगला डिमांड आहे. आणि मी तर सांगतो, मी मध्ये अब्रॉड गेलो होतो तर माझा तिकडं मावस भाऊ होता, तो त्याला म्हणणार काय पाहिजे तिकडं, तो म्हणणार 4 बाटली ओल्ड मॉंग घेऊन ये मला. म्हणजे ओल्ड मॉंग तिकडे मिळतच नाही. बरं, तो त्यांचे तिकडं ओल्ड मॉंग म्हणलं की ते आपण कसं इकडं की रेड लेबल, हे ब्लू लेबल, शेवा श्रीगल बार 12 इयर्स असं आण म्हणतो, स्कॉच आण म्हणतो. त्यांच्याकडं ते म्हणतात दुसरं काय आणू नको, फक्त ओल्ड मॉंग रम घेऊन या म्हणजे एवढं डिमांड आहे ओल्ड मॉंग. आता हे चांगले जे ब्रँड आहेत तर ते अवेलेबल नाही आहेत, मग लोक आता मग कुठले ब्रँड अवेलेबल असं अवेलेबल जे पिडर आहे तसं अवेलेबलकडे जातात. बरं, आणि आता ते कुठं रेस्टॉरंटमध्ये तर नाहीये,
मॅक्झिमम हे जे ब्रँड आहेत ना हे रेस्टॉरंटमध्ये आता मिळतच नाही. कारण आता जे काही कंपनी ना त्यांनी काय केलं 20%च प्रोडक्शन झालं तर 20% आम्ही कोणाला देणार, वाईन शॉपला देणार. रेस्टॉरंटला आम्ही 15 दिवसानंतर, पहिलं वाईन शॉप एकदम ड्राय झाले त्यामुळे वाईन शॉपला आम्ही माल द्यायचा आहे. आणि सगळ्यात जास्ती पिकअप वाईन शॉपचा असतो. आमच्याकडे रेस्टॉरंटमध्ये काय आम्ही 10, 15, 20%, 25%च आमच्याकडे लिकर सेल असतं. आता आपण सर रमबद्दल बोललो, तसं भारतात आता किंवा पुण्यात आपण विचार करू, पुण्यात अशा फेमस बिअर कुठले आहेत? पुण्यात बिअर आता हे ते हॅनिकॅन वगैरे जे कॅन्स आहेत ते आता बिरा आलं बिअरमध्ये. आणि आता जे ब्रिवरीमधनं बिअर्स आहेत ते इंद्रायणी आहे, इंद्रायणी राईस बिअर आहे, हॅफिओझन आहे, ऑरेंज बिअर आहे, ॲपल सायडर आहे, हे स्टाउट आहे. खूप ब्रँड पुण्यामध्ये जे मायक्रो ब्रिवरीमध्ये होतात. ओके. आणि दुसरं जे किंगफिशर ड्राफ्ट बिअर आहे. हे क्राफ्ट बिअर वेगळं आणि ड्राफ्ट बिअर वेगळं आहे. बरं. क्राफ्ट बिअर हे मायक्रो ब्रिवरीमध्ये होतात आणि ड्राफ्ट बिअर जसे किंगफिशर ब्रँड वगैरे ते मोठे आहेत, बिरा वगैरे ते मोठे ब्रँड आहेत. सर आता तुम्ही हे दरवाढ जे झालेले आहे सरकारकडून टॅक्समध्ये ज्या काही बदल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही मग आता काय पाठपुरावा? नाही, पाठपुरावा चालूच आहे आमचा. काय परवा आता आम्ही आता ह्याच्यात हे की एक्साईज मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर एकच असल्यामुळे, अजितदादा पवार असल्यामुळे आम्ही त्यांची भेट घेण्याचाच खूप ठिकाणी प्रयत्न करतो. संपूर्ण महाराष्ट्रामधनं तो प्रयत्न चालू आहे की रेट आधीच तो एक तर रेट वाढवल्यामुळं खूप लोक ते ब्रँड चेंज करतात. आणि हॉटेल व्यवसायाला पण खूप मोठा फरक आहे. कारण जे काय क्वार्टर सिस्टमचे बिझनेस आहेत, कारण फॅमिली रेस्टॉरंट हे 15 ते 20% आहेत, बाकी सगळे क्वार्टर सिस्टममध्ये. क्वार्टर सिस्टममध्ये सगळ्यात मोठा फरक पडला आहे. कारण तिथं लो मार्जिनमध्ये ते लिकर विकतात. बरं. आणि तिथं ह्यांनी मार्जिन काढल्यामुळं, कमी मार्जिन ठेवल्यामुळं तर त्यांना तेही परवडत नाही. त्यांना वर्षाची फीस जी आम्ही 10 लाख भरतो आता तेही निघणार नाही. भाडं आहे आम्हाला, मोठं भाडं असतं रेस्टॉरंटला. बरं. ते पण पाडलं. कामगार आहेत. आता नाही वेळेत असं श्रावण महिन्यात कामगार लोक आम्ही कपातच करतो, 10-15% कपात होतातच. कारण व्यवसाय कमी झाल्यामुळं कपात होतं. आणि आता हे ह्याच्यामुळं अजून एक 15% कामगार कपात होणार. सर पण आत्ता मगाशी मी तेच विचारलं की आता असं काय काढलेत लोकांनी, असं काय चालू आहे का? त्या काढले नाही. लोक कामगार जातात, त्यांना टिप मिळत नाही. आता त्यांचं पगारवर काय एवढं भागत नाही. मग त्यांना टिप मध्ये मिळतं. त्या दिवसाला 200-300 रुपये टिप मिळतं, ते 10-12 हजार रुपये एक्स्ट्रा झालं. इन्सेंटिव्ह मिळतं. आता इन्सेंटिव्ह नाहीच आहे काही. ते पैसे व्यवसाय बिलाला द्यावे लागतात. आता काय डायरेक्ट ते पहिलं कसं करायचे, डायरेक्ट पगार जो आहे, पगार प्लस इन्सेंटिव्ह म्हणून ते गावाला पाठवायचे. आता पगारच आहे फक्त मिळणार, त्याला इन्सेंटिव्ह मिळणार नाही. एक श्रावण आणि लिकरचं वाढ झाल्यामुळं अजून जे 15% लोक कामगार थांबले होते ते आता गावाला जातात. ओके. मग आता ते डायरेक्ट दिवाळी दसरा करूनच येणार ते. आता मुख्यमंत्री असतात पुण्यामध्ये, उपमुख्यमंत्री आहेत, मग भेटत नाही तुम्हाला? नाही ना. आता प्रॉब्लेम असा आहे ना, आता अख्खं महाराष्ट्र प्रयत्न करतं या संदर्भात. आता ते असले की ते म्हणतात GST कमिशनर पाहिजे, वॅट कमिशनर मीटिंगमध्ये पाहिजे. हे 2 कमिशनर हे डिसिजन घेणार तुम्हाला टॅक्स कमी करण्यासाठी. आता हे तिन्ही मिळून यायला खूप प्रॉब्लेम होतो. ते मुंबईलाच व्हावं लागतं, ते कुठेही बाहेर. आणि बॉम्बेला आणि CMनी पण आता इंटरेस्ट घेतला आहे की त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आम्ही डेप्युटी मिनिस्टर, एक्साईज मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर आम्ही एकत्र असू तेव्हा आम्ही GST यांना बोलू. सर आता आपल्या सगळ्याला माहिती आहे टॅक्समुळे किती वाढले होते भाव, परंतु आता शॉर्टेजमुळे नेमके आता ह्या मद्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल 100%. हो. तर मग हे वाढ कशी झाली, किमती जरा मला सांगितलं तर बरं. नाही, आता त्यांनी 70% वाढ केल्यामुळं ते ऑटोमॅटिक आमच्या मेनू कार्डमध्ये तेवढी वाढ होणारच ना. पण आता शॉर्टेज आहे ना, मग आता शॉर्टेज असल्यामुळे त्याचा पण परिणाम किमतीची वाढणार ना सर? नाही, शॉर्टेज असल्यामुळं आम्ही ती दारू घेऊ आम्ही एक मेनू कार्डमध्ये ठरलंय तर. आणि मला जे दारू येणार आहे ते 100 रुपयाला, आम्ही ते 150 किंवा 250 रुपयाला आमचा खर्च वगैरे जाऊन ते आम्ही ते पैसे करतो. म्हणजे मेनू कार्डवर लिहितो. आता आम्ही काहीच करू शकत नाही ना. एक तर आमच्याकडे ते आता दारू अवेलेबल नाही, कारण ते दारू सप्लायच होत नाही आम्हाला. त्यामुळे आता नवीन कुठला रेट आहे आम्हाला माहित नाही. त्यामुळे सगळ्यांनी मेनू कार्ड छापणं थांबवून दिलंय. बरं. आता कोणी मेनू कार्ड, आता जुने मेनू कार्ड नाही ना, कारण आता तुम्ही सगळीकडे असंच काही लोकांनी हाताने लिहिलेत, काही लोकांनी स्टिकर लावलेत. आता जे स्टँडर्ड रेस्टॉरंट येते तिथं स्टिकर आणि हाताने लिहिलं चालत नाही, त्या रेस्टॉरंटचं डिग्रेशन होतं. त्यामुळं ते अख्खं सगळं जेव्हा येईल
आत्ता लॉस सहन करतील, अख्खा जेव्हा मेनू सगळं मार्केटमध्ये रेट येतील त्यानंतरच ते मेनू कार्ड छापणार. मेनू कार्ड गायब आहे. मेनू कार्ड गायबच. आणि मेनू कार्ड आहे, काही मेनू कार्ड देतो आम्ही, पण काही लोकांचे ते वाढीव भावात विकतात. तुम्ही जर मेनू कार्ड दिलं आणि ते जे रेट चेंज केलं नाही तर तुम्ही लॉस मध्ये विका. बरोबर. आणि ज्यांना जे नवीन रेटने जे आले माल तर ते स्टिकर लावून जो, कारण सगळंच आलं नाही ना, ब्रँड अवेलेबलच नाही ना मार्केटमध्ये. आणि आमच्या मेनू कार्ड मध्ये 50 ब्रँड असतात. आता 50 ब्रँडचे सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला ते माझ्या हॉटेलमध्ये येतील त्यावेळेला मला कळेल की बाबा याचं एवढं रेट आहे, म्हणजे मी त्या हिशोबाने माझं मेनू कार्ड छापेल. आता सगळं यायला पाहिजे. आता काय 20% 30% माल आलाय, 70% अजून आलाच नाही नवीन मेनू कार्ड. त्यामुळे आम्हालाच रेट माहित नाही काय. बरं, आता सरकारकडे काय मागण्यात शेवट? आणि आमच्या सरकारकडे मागणं आहे की व्यवसाय आमचा एक टुरिस्ट जनरेटेड व्यवसाय आहे. आज टुरिझमशी आमचं फार जवळचं कनेक्शन आहे, रेस्टॉरंट हॉटेल्स यांचं. आणि प्राईम मिनिस्टरनी बॉम्बे आणि पुणे हे टुरिस्ट सेंटर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. सीएमनी सुद्धा, महाराष्ट्राच्या सीएमनी सुद्धा पुणे मुंबई ह्याला डिक्लेअर केलंय की टुरिझम सेंटर आहे म्हणून. पण टुरिझम सेंटर एकच गोष्टीने चालणार नाही ना, त्याला बॅकअप मेन रेस्टॉरंट, हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. बरोबर. आणि पुणे त्या रेस्टॉरंट ह्याच्यासाठी फार फेमस आहे. तर तुम्ही तिथं रेट कमी करून कॉम्पिटिटिव्ह रेट ठेवा की आपलं पुण्यामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे. हा रेस्टॉरंट लाईन आहे, हॉस्पिटॅलिटी लाईन आहे, एक मोठं पार्ट आहे टुरिझमचा. तिथं तुम्ही त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. ते सपोर्ट दिल्यानंतर टुरिझम स्मूथली होईल. कारण लोक आता येत आहेत पुण्यामध्ये, पुण्याचं डेव्हलपमेंट आहे, आजूबाजू महाबळेश्वर हिल स्टेशन्स आहेत, माथेरान जवळ आहे, महाबळेश्वर आहे, खूप सारे बर्ड सेंच्युरी आता पुण्याच्या आसपास आहेत, 30-40 किलोमीटरवर. बरोबर. पुणे एक फार मोठं हब आहे टुरिस्टचं. आणि पुणे तसं पसरलेलं आहे चांगलं आणि वेल प्लॅन्ड आहे. तर त्याचा बेनिफिट तुम्ही, जे मोठं घटक आहे रेस्टॉरंट जे टुरिझमला सपोर्ट करतात त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. तर धन्यवाद सर, खूप वेळ दिला तुम्ही. तर हे होते गणेश शेट्टी सर. त्यांनी मद्यविक्री करताना आता सध्या काय अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी डिटेल्समध्ये सांगितलं. शिवाय बाजारातून आता कुठले ब्रँड गायब झालेले आहेत त्याच्या मागची कारणं त्यांनी सांगितली, किमती कशा वाढलेल्या आहेत आणि या सगळ्याचा एकंदरीत परिणाम व्यवसायावर कसा होतो आहे त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. शिवाय सरकारकडे यामधनं आम्हाला सवलत द्यावी किंवा कुठेतरी आम्हाला एक प्रकारे दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पाहूयात सरकार यावरती काय निर्णय घेतं. धन्यवाद.